जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आता अवघे 48 तासच राहिलेले आहे। या तालुक्याचे सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेबांनी आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुका प्रत्येक मतदारसंघ या ठिकाणी पिंजून काढला आहे आणि गेली 2 वर्ष निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली त्या विकास कामांच्या जोरावर कुडाळ तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 27ही जागा 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीच्या जागा या महायुतीत जिंकतील असा आमचा ठाम विश्वास आहे। खरं म्हणजे ही निवडणूक एक वेगळ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे की गेली 10 वर्ष या ठिकाणचे तत्कालीन आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी या तालुक्याला विकासापासून वंचित ठेवलेलं होतं। त्याचीच परिणती अशी झाली की या कुडाळ तालुक्यातून सन्माननीय खासदार राणेसाहेब यांना प्रचंड बहुमत मिळालं। तद्वत आमदारकीच्या काळात निलेश राणेसाहेब यांना या ठिकाणी बहुमत मिळालं आणि हे बहुमत मिळाल्यानंतर निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा झंझावात झाला ती सगळं आकडेवारी मी आपल्यासमोर सादर करेन। म्हणजे आपल्या लक्षात येईल की अवघ्या 1 वर्षात महायुतीच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहू लागली। परंतु आज या सगळ्याचा एवढा मोठा परिणाम झालेला आहे की विरोधकांकडे कोणतंही आव्हान शिल्लक राहिलेलं नाही। कालच वैभव नाईक यांनी टीका करताना सांगितलं की सिंधुरत्न योजना जी म्हणे त्यांच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना सुरू झाली ती आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। खरं म्हणजे आमदारसारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही, कारण त्या योजनेला 3 वर्ष पूर्ण झाली आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा ऑडिट करावं लागतं। हे ऑडिट आज यशदा जी पुण्याची संस्था आहे ती करत आहे आणि ते ऑडिट शेवटच्या टप्प्यात आलं। हे ऑडिट शासनाकडे सादर झाल्यानंतर एप्रिलनंतर पुन्हा सिंधुरत्न पूर्वीपेक्षाही जास्त निधी घेऊन या ठिकाणी कार्यरत राहील असा आम्हाला विश्वास आहे। खरं म्हणजे वैभव नाईक यांच्या नाकारतेपणाचा किंवा काम न करण्याच्या वृत्तीचा पाडा वाचावा तेवढा थोडा आहे। माजी आमदार म्हणून त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर 1,80,00,000 त्यांचा आमदार निधी शिल्लक होता। तो आमचे आमदार निलेशजी राणे साहेबांनी खर्च करून दाखवलाच, परंतु त्याबरोबर आपला 5 कोटीचा निधीसुद्धा 1 वर्षात त्यांनी खर्च केलेला आहे। यावरून त्यांची कार्यतत्परता दिसू येते। दुसरी टीका करताना ते म्हणाले, खरं म्हणजे ती एकनाथ शिंदेच्या बाबतीत की एकनाथ शिंदे बोलून एकनाथ शिंदे हे लक्ष्मी घेऊन आले, बरोबर आहे। फक्त ती विकास कामांच्या रूपानं लक्ष्मी घेऊन आले। या जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी जी विकास कामं निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून मिळतील त्यातून या जिल्ह्याच्या घरोघरी नक्कीच लक्ष्मी अवतरेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मालवण आणि काल कुडाळमध्ये दोन्ही वेळा विश्वास व्यक्त केला होता किंवा आशावाद व्यक्त केला होता की निलेश राणे साहेबांनी
25 कोटी मागितले तर आपण 100 कोटी देऊ, याचाच अर्थ निलेश साहेबांच्या कामावर एकनाथजी शिंदे खुश आहे. त्याचा फायदा विकास कामाच्या रूपानं या ठिकाणी येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मी आणखी एक सांगू इच्छितो की तौते वादळ ज्यावेळी आलं होतं त्यावेळी शिंदे साहेब अखंड शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळी जी मदत झाली, जी वस्तुरूपानं या ठिकाणी गावोगावी मदत वैभव नाईक वाटत होते, ही सगळी मदत ही एकनाथजी शिंदे यांच्याच लक्ष्मीतून आलेली, ही त्यांनी विसरू नये. त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत आपण नाकर्तेपणा करायचा, विकास कामाच्या बाबतीत खोडसाळपणा करायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी करू नये. खरं म्हणजे गेली 10 वर्ष हा तालुका विकासापासून वंचित राहिला होता. ठिकठिकाणी रस्ते खराब झाले होते. गेल्या वर्षभरात 1-1.5 कोटीपेक्षा जास्त कामं ही लोकांच्या मागणीनुसार त्वरित आमदार निलेश राणे साहेब, दत्ता सामंत यांनी केली आणि या माजी आमदारांनी त्याच्या तक्रार करण्याचं काम केलं आहे. खरं म्हणजे लोकांच्या गरजेसाठी केलेलं काम, लोकभावनेतून केलेलं काम हे वैभव नाईक यांना दिसलं नाही. त्यांनी सवयीप्रमाणे तक्रार केली आणि त्यामुळे आज त्यांच्या नाकारण्यामुळे आज आम्ही फिरतोय. नेरूरसारख्या भागात त्यांना अपक्ष आमदार घेऊन लढायची पाळी आली, परंतु अपक्ष आमदार कोणाचा हे ते आजही सांगू शकत नाही. त्यांनी जाहीर करावं उद्या की नारळ चिन्हावर लढणारे रुपेश पावसकर हे उभाटाचे उमेदवार आहेत असं त्यांनी जाहीर करावं. दुसऱ्याचं बूट घेऊन आपलं नाव लावण्यात काय कोणताही मर्दांगी नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि त्याची प्रचिती या आकडेवारीतून आपल्याला मी स्पष्ट करू इच्छितो की आमदार साहेबांनी गेल्या वर्षभरात DPC आणि आमदार निधीच्या माध्यमातून जवळजवळ कुडाळ तालुक्यासाठी 1221 कोटी रुपये दिलेले आहेत. मालवण तालुक्याचे 773 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला जर आकडेवारी पाहिजे तर प्रत्येक मतदारसंघ मी आकडेवारी लिहू शकतो. नेरूर 130 कोटी, जवळजवळ 131 कोटी, पिंगोळी 93 कोटी, तेंडोली 45 कोटी, घावनळे 138 कोटी, माणगाव 62 कोटी, ओरस 65 कोटी, पावशी 135 कोटी, वेताळ बंबार्डे 219 कोटी, आमरड 334 कोटी. त्याचप्रमाणे मसुरी वगैरे सुद्धा कोट्यवधीचे निधी या ठिकाणी विचार केला. म्हणजे वर्षभरात 1221 कोटीपेक्षा जास्त निधी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खर्च होतोय. सगळ्यात वीजवाहिन्यांचा प्रश्न आपल्याला सातत्याने येतो. पावसाळ्यात वीजवाहिनी तुटतात, त्याच्यासाठी तब्बल भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी 450 कोटी रुपये हे निलेश साहेबांच्या माध्यमातून आले. सातत्यानं पूर परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याचं काम गेली 10 वर्ष होऊ शकलं नाही. आज या तालुक्यातील 10 गावामध्ये 10 कोटी रुपयांची आपत्ती व्यवस्थापनाची इमारती या उभ्या राहत आहेत. 13 कोटीचे कुडाळमध्ये धूप प्रतिबंधक बंधारे या ठिकाणी आता त्यांची कामं सुरू झालेली आहेत. हळदीचं नेरूर येथे 6 कोटीचं बीज जे नाबार्डच्या अंतर्गत या ठिकाणी चालू आहे. प्रादेशिक पर्यटन अंतर्गत 13 कोटीची कामं आज या ठिकाणी सुरू आहेत. 110 कोटी मृद जलसंधारण म्हणजे जी लघु धरणं आहेत त्यामध्ये 35 कोटी भडगाव, 42 कोटी पडवे, 32 कोटी आमरड, 14 कोटीचं क्रिटिकल केअर सेंटर जे अत्यंत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं ते ओरस येथील आपल्या आरोग्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी आता सुरू झालेली इमारत आहे. कुडाळच्या 7 उपकेंद्रांच्या इमारती जवळजवळ सुरू झालेल्या आहेत. त्याला 49 कोटीपर्यंतची इमारत या ठिकाणी प्रस्तावित आहे. 6 तलाठी ऑफिस
यांच्यासाठी 1,20,00,000 रुपये दिले. याबाबत सांगतो, गेल्या 10 वर्षात एकही तलाठी कार्यालयाची इमारत उभी राहिली नव्हती, हेही सत्य आहे. MIDCला सुद्धा पैसा दिला. MIDC ते पाटपर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी 35 कोटी दिले. ही सर्व कामं आज काही ठिकाणी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि काही कामं चालू असलेली दिली. आता जी प्रस्तावित महत्त्वाची कामं आहेत त्यामध्ये कुडाळ मालवणमधील 6 MDRचे रस्ते जे HAM हायब्रिड इन्युटी मॉडेल अंतर्गत 60-40 म्हणजे बांधा वापरत आहोत या पद्धतीनं होणार आहे. त्याला 350 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. 350 कोटीची कामं होतील. 560 कोटीची कामं ही शिवापूर ते देवबाग या जी आपली नदी आहे 90 किलोमीटरचा जो अंतर आहे त्यामध्ये या नदीवर 30 ठिकाणी बंधारे बांधले जातील. त्याच्यासाठी जवळजवळ 560 कोटी रुपये प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त माणगाव, निळेली, पंदूर, उमरवाडा, आंगणेवाडी आणि कुमारमाठ या ठिकाणी MSEBची सबस्टेशन उभारली जातील, तीही मंजूर आहेत. महत्त्वाचं म्हणजे आमची युवक आणि क्रीडापटूंसाठी बरीच वर्ष आपण ज्याची वाट पाहत होतो ते MIDC मधील 50 कोटी खर्चाचं क्रीडा संकुल, अद्ययावत क्रीडा संकुल हे MIDCच्या जागेमध्ये उभा केलं जाईल. त्याबाबतची घोषणा आपले उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांनी केली. या व्यतिरिक्त कुडाळसाठी एक चांगलं गार्डन असावं, एक उत्तम गार्डन असावं असा ध्यास कुडाळवासियांचा होता. त्यासाठी पावशी येथील तलाव परिसरात 5 कोटीचं गार्डन आणि जलक्रीडा केंद्र उभारलं जाणार आहे. त्याची मंजुरी आता आपल्याला काही वेळा याच्यानंतर येईल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही निवडणूक अवघ्या 1.25 वर्षाच्या काळात निलेश राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे जी काही त्यांनी विकास कामं केली त्या शिदोरीवर आम्ही लढतोय आणि त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की महायुती झाल्यामुळे आपले लाडकं नेतृत्व राणेसाहेब, नारायणराव राणेसाहेब आहे, त्यांच्या खासदार नेतृत्वातून येणारी कामं आहेत. आज आपले लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत की ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपला जिल्हा नियोजनचा आकडा सातत्यानं वाढत आहे. आत्ताच कार्यतत्त्वाला महायुतीची नेत्यांची काय असते याची प्रचिती येईल. 10 तारीखलाच DPC होईल आणि या DPCमध्ये मला वाटतं जवळजवळ 500 कोटीचा आराखडा शासनाला सादर केला जाईल अशी शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी ही या नारायणराव राणेसाहेब असतील, नितेशजी राणेसाहेब असतील, निलेशजी राणेसाहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, मुख्यमंत्री असतील, उदय सामंत असतील, या सर्वांच्या माध्यमातून येत असल्यामुळे ही निवडणूक महायुतीला अत्यंत सोपी आहे. फक्त उवाटाच्या नेत्यांना असं वाटतंय की कुठेतरी शिंक्याचं तुटतं आणि बोक्याचं फावतं या पद्धतीत ही मंडळी आहे. यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सक्षम उमेदवार नाही, यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं विकासाचं विजन नाही आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं जनतेला योग्य उत्तर देऊ अशा प्रकारची कृती नाही. आणि त्यामुळे आमचा या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं आणि विशेष करून निलेश राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांच्या विकासाच्या झपाट्यामुळे आणि दत्ता सामंत यांच्या आमच्या संघटनेच्या कार्यामुळे आमचा विजय हा दैदिप्यमान असेल, निश्चित असेल. कुडाळ तालुक्यात एक विक्रम होईल आणि तो विक्रम हा निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल. धन्यवाद.